ओम मनोजवम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं माणुत्यमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. आज ह्या ब्रह्मसोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी, छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप आनंद वाटला. आजचा सत्संग 112 क्रमांकाचा सत्संग आहे. एकदा जोरात टाळ्या वाजायला पाहिजे. बघा, मनुष्य जीवन काही दिवसाचं आहे आणि प्रत्येक जीव देवाच्या सृष्टीमध्ये काहीतरी मंगल कार्य करण्यासाठी आलेला आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं, भगवान परमात्मा तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप आहे. तो कधी तुमच्या समोर येऊन प्रगट होऊ शकत नाहीये. तो तुम्हाला आवाज देऊ शकत नाहीये. तो तुम्हाला सांगू शकत नाही की सगळं मी करतोय. तो सांगू शकत नाही की मी करत नाहीये. असा तो कधी न दिसणारा, कधी न जाणीव होणारा आणि जरी झाली जाणीव तर लक्षात न येणारा असा भगवान परमात्माचं हे आयोजन नियोजन ह्या जीवसृष्टीचं आहे. आपण सर्व निमित्त मात्र आहात. आपल्याला सगळ्यांना असं वाटत असेल की हे कार्य मी करतोय किंवा हे कार्य माझ्यामुळे होतंय किंवा मी नसतो तर हे कार्य झालं नसतं का. हो, आपण आहात किंवा आपण नसाल हे कार्य झालं असतं, कारण तो करून घेणार आहे भगवान परमात्मा. सर्व याचं कारण आहे. मला याचा आनंद होतोय, भगवान परमात्माने गुरुदेवाला एक साधू बनवलं हनुमंतरायाने आणि छोट्याशा पावलाने मी साधू झालो. आणि आज तुमच्यासारखा देवासारखा समाज, कारण मी नेहमी सांगतो समाज हे ईश्वराचं रूप आहे. समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि जेव्हा आपण समाजाची सेवा करतात, समाजाचा आशीर्वाद, समाजाची कृपा, समाजाचं प्रेम, समाजाचा सपोर्ट जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तुम्हाला चांगलं स्टँड मिळतं आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चांगलं काम करता. आज श्रीराम शक्तीपीठ खूप मोठं आहे, खूप व्यापक आहे. देवाची उपमा किंवा देवाचे रूप सांगताना गुरुदेव सांगतात द इन्फानाइट इन एक्झिस्टंट व्हरायटी रिझर्वायर ऑफ ऑल एनर्जीज. तो शक्तीचं भंडार आहे. अनंत त्याच्या व्हरायटी आहेत, अनंत त्याची रूप आहेत. तो कोणात नाहीये, ते कुठे नाहीये. तुम्ही जिथे जिथे पाहाल, जिथे जिथे अनुभव घ्याल, जिथे जिथे मंगलवाणीने त्या हृदयाच्या ओढीने त्याला तुम्ही बोलवाल तर तो धावत तुमच्याच येईल. तुमच्या जवळ धावून येतो, तुमच्याशी तो हिदगूज करतो आणि तुमच्या हृदयाशी हृदय तो लावून तुमचं पूर्ण आयुष्य तो मंगलमय करतो. त्याचं नाव आहे परमेश्वर. परमेश्वर म्हणजे सर्वांच्या पलीकडचं ते परम सत्य आणि त्या सत्याच्याच आधाराने ही जीवसृष्टी, हे ब्रह्मांड हे चालत आहे. बघा ना, किती मोठा चमत्कार आहे. म्हणजे या पूर्ण विश्वामध्ये, युनिवर्स मध्ये एकमेव या ग्रह सूर्यमंडलामध्ये, सूर्यमालेमध्ये एकमेव माता पृथ्वी आपल्या सर्वांना घेऊन जीवन जगते. याच्यापेक्षा दुसरा काय चमत्कार आहे. एकमेव पृथ्वी असा ग्रह आहे सूर्यमंडलामध्ये, सूर्यमालेमध्ये की पृथ्वीवरतीच पाणी आहे, पृथ्वीवरतीच जीवन आहे आणि ती पृथ्वी म्हणजे आपल्या सर्वांचं घर आहे. त्या घरात राहणार जेवढंही या जीवसृष्टीमध्ये जीव प्राणी कुटुंब आहे तर ते आपलं कुटुंब आहे. याच्यामध्ये कोणाचा मान आहे, कोणाचा अपमान आहे, कोणाला माझं म्हणायचंय किंवा कोणाला माझं म्हणायचं नाहीये. मला असं वाटतं ह्या बुद्धीच्या पलीकडचं हे श्रीराम शक्तीपीठ आहे. भगवान परमात्माने राम नामाचं माध्यम आपल्याला सर्वांना दिलं. मी तर असं म्हणेल, ज्या ज्या लोकांच्या मुखामध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या माध्यमातून मुखामध्ये नाम आला असेल, तो अनुग्रहित झाला असेल, त्याची दारू सुटली असेल, नास्तिकाचा तो अस्तिक झाला असेल, त्याने कधी दान धर्म नसेल केला पण इथे येऊन त्याने दान धर्म केला. मला असं वाटतं त्याची वाणी कधी चांगलं बोलली नसेल पण इथे येऊन तो सगळ्यांशी मंगलवाणी वापरतोय आणि मुखात राम राम म्हणतोय. मला असं वाटतं याचं वर्णन मी माझ्या वाणीने काय करणार. ही
ही सर्व कृपा हनुमंतराच्या आहे. हनुमंतराचं ऋण व्यक्त करत असताना हनुमंतराला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. आणि हनुमंतराचं ऋण व्यक्त मी हजारो जन्म जरी घेतले तरी हनुमंतराचं ऋण व्यक्त मी करू शकणार नाहीये. कारण की साधू सगळेच होतात, सृष्टीचा अभ्यास सगळेच लोक करतात. बघा ना, सत्संग पूर्ण भारतातच नाहीये तर पूर्ण जगामध्ये आता सत्संग होतात. कारण की आपल्या सनातन वैदिक धर्माचा, आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार बाहेरच्या देशातले लोक करतायत. पतंजली ऋषीचा जो योग साधना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या साधनात अष्टांग योग आहे. तर मला असं वाटतं आपल्या राष्ट्रातल्या भारताच्या लोकांनी अतिशय त्याचा कमी अभ्यास केला ऋषीमुनींचा. पण आता त्या ऋषीमुनींचा अभ्यास बाहेरच्या देशामध्ये करताय. म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे काही योग ज्ञान आहे, काव्य ज्ञान आहे, साधना आहेत, ध्यान धारणा आहेत, मला असं वाटतं भारतापेक्षा भारताच्या बाहेरचे लोक भारतातले ग्रंथ घेऊन जातात आणि भारतातले ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. ते ग्रंथ इंग्लिशमध्ये, त्यांच्या भाषामध्ये, वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या भाषामध्ये ते आपल्याला समजून सांगतात. एखादा महाराष्ट्रीय संत किंवा एखादा भारतीय संत, महाराष्ट्र म्हणला किंवा एखादा मराठी बोलणारा म्हणा, हिंदी बोलणारा म्हणा, त्यांची भाषा आपल्या सगळ्यांना खूपच ती हृदयापर्यंत पोहोचत नाहीये, का की त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम नाहीये, आस्था नाहीये. पण एखादा इंग्लिशमध्ये सांगतो, ते तुम्हाला फार मोठा विद्वान वाटतो, फार प्रभावी वाटतो आणि त्याच्या मागं अख्खं जग पळतं. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण जगाच्या मागं लागतात आणि आपलं स्वतःचं अस्तित्व सोडतात तर आपल्याला कोणाचा आधार नसतो. आपल्या जवळच राहा, स्वतःला ओळखा. जगाला ओळखणं अतिशय सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं अतिशय अवघड आहे. संतांनी सांगितलंय, ठाईची बैसुनी करा एकच. कारण इंग्लिशमध्ये सांगणारा तुम्हाला तो फार विद्वान आणि प्रचंड अभ्यासक वाटतो, पण आपल्या ऋषीमुनींना, भगवान व्यासांनी किती मोठे मोठे ग्रंथ, वेदांचं विश्लेषण, किती प्रकारचे वेद आहेत, किती प्रकारचे शास्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पुराण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. आणि मला असं वाटतं तर हे अभ्यास आपले लोक करत नाही. आणि जेव्हा एखादा मनुष्य बाहेरच्या देशातून येऊन इथे जेव्हा तो तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान द्यायला जातो, त्यावेळेस आपले भारतीय, आपले महाराष्ट्रीयन लोक इतकी चिखार गर्दी करतात की मला असं वाटतं ते कुठे चाललेत त्यांनाही माहित नाहीये, ते का चाललेत हेही माहित नाहीये, आणि गेल्याच्या नंतर काय होणार आहे हेही माहित नाहीये, आणि काय घेऊन आलात हेही माहित नाहीये. ह्या वेड्यापणासारखं दुसरं मला वेडेपण वाटत नाही. इथे काय नाहीये. तुम्ही जर श्रीमद भगवत गीता जर तुम्ही हातामध्ये घेतली आणि एकदा त्या तुमच्या सात्विक दृष्टीने एकदा तिचं जर तुम्ही आत्मचिंतन केलं तर तिचं तुम्हाला आत्मदर्शन होईल, आत्मसाक्षात्कार होईल. आणि ज्यावेळेस तो आत्मसाक्षात्कार होईल तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी किती वेडा आहे, की तो भगवान परमात्मा माझ्या हृदय आकाशामध्ये आहे आणि मी भलत्याच ठिकाणी भ्रमण करत फिरलो. विचार करा. कारण की समोरच्या व्यक्तीला बघणं हे अतिशय सोपं आहे आणि स्वतःला डोकावून बघणं अतिशय अवघड आहे. भारतीय तत्वज्ञान असेल, भारतीय तत्वज्ञानाची परंपरा असेल, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. साधू संतांच्या प्रभावाने भगवान परमात्माशी एकरूप झालेला, साधना केलेला हा महाराष्ट्र आहे. या दिव्य भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऋषीमुनी झाले. मी तर असं म्हणेल, अवतारी पुरुषामध्ये पूर्ण अवतार, 7वा अवतार माझा राम, पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. मला असं म्हणायचंय, अवतारी पुरुष या दिव्य भूमीला, भारत भूमीला लाभले आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं. मला असं वाटतं हे सत्याचा साक्षात्कार आहे. एखादी जर कथा असेल किंवा एखादं कीर्तन असेल किंवा एखादं प्रवचन असेल तर त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कारण की हे आता समोरचे साधू महाराज बोलताय किंवा समोरचा वक्ता बोलतोय, हे मी कधी ऐकलंय का? ऐकलं असेल तर त्याचं मी आत्मचिंतन केलंय का? केलं असेल तर मी त्याचं अनुकरण केलंय का?
आणि जर मी अनुकरण केलं असेल तर मी का प्रभावी होतोय याच्यापेक्षा मी चांगलं मांडू शकतो, याच्यापेक्षा मी चांगलं एक्सप्लेन करू शकतो. आणि मला कोणाचाही एक जीव आहे, त्या जीवाला एक सद्गुरू आणि एक भगवंत सोडल्याच्या नंतर जगाच्या पाठीमागं लागायची काहीही गरज नाही. ज्ञान माणसाचं तुम्हाला जगवतो, ज्ञान माणसाचं तुम्हाला जगवतो आणि अज्ञान स्वतःच तुमचा अपमान करतो, अपमानित करतो. आणि तुम्हाला असं वाटतं की आता मी जगू शकत नाही, कशाच्या भरोशावर मी जगायला पाहिजे, कारण की मी आयुष्यात काहीच कमवू शकलो नाहीये, माझ्या आयुष्यात मी काहीच केलं नाहीये. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अभ्यास करणं महत्वाचं आहे. नसुद्धा तुमचा पुराणावरती विश्वास, नसुद्धा तुमच्या शास्त्रावरती विश्वास, नसुद्धा तुमचा साधू संतावरती विश्वास. अरे तुम्हीही एक मनुष्य आहात, तुम्हीही सृष्टीचा जीव आहात, तुम्हीही पंचमहाभूतेचा एक अंश आहात. जे संतांमध्ये आहे तेही तुमच्यामध्ये आहे. जरी तुमचा कोणावरती विश्वास नसेल तर भगवान परमात्माने तुम्हाला या सृष्टीमध्ये जीवन दिलेलं आहे. स्वतःचा अभ्यास करा. जेव्हा स्वतःचा अभ्यास तुम्हाला होईल, जेव्हा स्वतःचा अभ्यास कराल, मला असं वाटतं तेव्हा तुमच्या वाणीमध्ये बदल होईल, तुमच्या कर्मामध्ये बदल होईल आणि तुम्हाला असं वाटेल की सगळ्या जगामध्ये तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्मा भरून आहे. हे सगळे देवाचे रूप आहेत, तर माझा कोण दुश्मन आहे, माझी कोणाशी स्पर्धा आहे, मी कोणाची निंदा करावी, मी कोणाची स्तुती करावी. कारण की ज्ञानी महात्मे जास्त बोलत नाहीये. पण मला असं वाटतं भारतीय सनातन ही परंपरा आहे. भारतीय परंपरा योग धारणा असेल, अष्टांग योग असेल किंवा वेद पुराण असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिकमध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत. तर मला असं वाटतं की प्रॉपर आपण अभ्यास करत नाहीये. आणि अभ्यास आपला नसल्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला अतिशय प्रभावी करते, त्याचे विचार. कारण एखाद्याच्या वाणीवरती प्रभुत्व असलं की त्याच्या वाणीनं लोकांवरती तो प्रभाव पाडतो आणि प्रचंड तो तुम्हाला ज्ञानी वाटत असतो. आणि तो ज्ञानी वाटायला तुम्हाला लागला की तुमचं एवढं ज्ञान, एवढी साधना, एवढ्या डिग्र्या, एवढं एज्युकेशन, एवढे श्रम, एवढे प्रयत्न, एवढं सुंदर जीवन आणि एवढा सुंदर जीवनाचा आनंदमय अनुभव आपण विसरून जातात. भगवंताची जरूर भक्ती करा. विसरून जायचं असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये विसरा. स्वतःला विसरून जायचं असेल तर गुरुवर्यांच्या सेवेमध्ये विसरून जा. स्वतःला विसरायचं असेल तर या भारताच्या, या महाराष्ट्राच्या सेवेमध्ये विसरून जा. पण मला असं वाटतं कोणी जर तुम्हाला खूप चांगल्या शब्दांना रंगवत असेल, फार चांगल्या शब्दांना पटवत असेल आणि खूप चांगल्या शब्दांना तुम्हाला तो मोहिनी घालत असेल आणि तुमच्यावरती तो पैसा कमवत असेल आणि श्रीमंत होत असेल, तर अशा भानगडीमध्ये लोकांनी फसायला नकोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला मी बोलतोय तर वाईट वाटत असेल, मला असं वाटतं की तुम्हाला वाईट वाटलं तर खूपच छान वाटेल. कारण की जेव्हा एक महाराष्ट्रीयन साधू बोलतो, माय बोलीमध्ये आपल्या भाषामध्ये बोलतो, त्याची अलंकारित भाषा, माझे ज्ञानदेव म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. तर मला असं वाटतं माझ्या ज्ञानदेवासारखी आतापर्यंत अशी वाणी, असं ज्ञान, असं तत्वज्ञान, असं काव्य, अशी रचना, असं गुरु समर्पण, असं भगवंताशी एकरूप व्हाणं आणि 16व्या वर्षी आत्मज्ञान, तत्वज्ञान, सगळ्यात मोठा गाडा अभ्यासक, महाभारतामध्ये जो 18वा पर्व आहे, त्या 18व्या पर्वामधली जी ज्ञानगीता, ज्ञानबोध भगवान परमात्माने अर्जुनाला निमित्त केलं आणि अर्जुनाला जगाच्या कल्याणासाठी तो बोध दिला, त्याच्यावरती टीका करणं, ज्ञानदीपिका रचणं, त्याच्यावरती एवढी मोठी, मला तर असं वाटतं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ओव्या जगामध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळणार. एवढा मोठा ग्रंथ लिहिला एवढ्या चिमुकल्या वयामध्ये. तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल ना तर माझ्या ज्ञानदेवाचा करा. अभ्यास तुम्हाला करायचा असेल
तर जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्याची गाथा 5वा वेद म्हटला जातो, वारकरी संप्रदायाला अतिशय प्रेमाचा, वात्सल्याचा ना जिव्हाळ्याचा हळाला लागलेला साक्षात पांडुरंग त्यांच्या दिंडीमध्ये माझ्या तुकोबाला घ्यायला येतो. खरंच तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर माझ्या संत चोकोबाचा करा, की आषाढी एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशी ते परब्रह्म, ते पांडुरंग, सगळ्यांचा मालक, सगळ्यांचा आत्मा, सर्वांना सांभाळणारा, द्वारका सोडून या पंढरपूर नगरीमध्ये भक्तासाठी येणारा, मला असं वाटतं तो आदल्या दिवशी माझ्या चोकोबाच्या घरी जातोय. तर माझ्या चोकोबाचा अभ्यास करा. अभ्यास करायचा असेल ना तर माझ्या सावताचा करा, कारण माझ्या सावताची भाजीपाला तो पिकवणारा, सावताच्या पाण्याची तो मोठ धरणारा, त्याच्या बागाला पाणी देणारा. कारण जेव्हा संत भगवंताच्या भजनात असतं ना, तर संताचं पूर्ण काम भगवंत करत असतो. संततेची भगवंत, भगवंततेची संत. हो, अभ्यास तुम्हाला करायचा असेल ना तर माझ्या संत जनाकाचा करा. विश्वाचा मालक, विश्वाचा आत्मा भगवान पांडुरंग 28 युग झालं कमरेवरती, क्रकटेवरती हात देऊन तो उभा आहे आणि तो संत जनाईच्या गौऱ्या थापतोय, तिचे कपडे धुवू लागतोय. एवढ्या परीक्षा घेतल्या की मी शब्दात किती सांगणार तुम्हाला. संतांचं वर्णन करण्यासाठी, संतांचं संत साहित्य वाचण्यासाठी किंवा लिखाण करण्यासाठी त्यांच्यावरती हजारो जन्म घ्यावा लागते. अभ्यास तुम्हाला करायचा असेल ना तर संत नरहरीचा करा, ज्याचे त्याच्यापेक्षा सुंदर दागिने बनवले. बघा ना काय अधिकार आहे संतांचा. म्हणजे भगवान परमात्मा या संत मंडळीनं आपल्याला दाखवला की तो भावेचा भुकेला. संतांनी भगवंताचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. ब्रह्ममूर्ती संत एकनाथ महाराज, भगवान परमात्माने जसं भगवान शंकराचार्यांच्या हाताने ललिता देवीने दूध पेलं, तसाच एकनाथ महाराजांच्या हाताने भगवान पांडुरंगाने नैवेद्य ग्रहण केला. आणि अजूनही तुम्ही जर पैठणला गेले, तीर्थक्षेत्रावरती गेले, तर त्या भगवान परमात्म्याचा हात आपल्याला बघायला मिळेल. तर मला असं म्हणायचं आहे की आत्मचिंतन करणं खूप महत्वाचं आहे. हो, खूप गर्दी नसेल, खूप लोक नसतील, खूप इथे तत्वज्ञानाच्या गोष्टी चाललेल्या नसतील, पण मला असं वाटतं हो, इथे हनुमंतराय आहेत, इथे राम आहे, इथे सत्य धर्म आहे जो सगळ्यांना माझं म्हणतो, इथे सत्याचा वास आहे, सगळ्यांना धरून ठेवलंय, इथे सत्याची कृपा आहे, सगळे गुण्या गोविंदाने नांदताय, इथे सत्याचं वास्तव्य आहे की सद्गुरू आपल्याला आपल्या आईपेक्षाही जवळचे वाटतात, बापापेक्षाही मोठे वाटतात, आणि ते आचार्य आपल्या हृदयाशी हृदय लावून आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करतात. धर्मधन भाग्यवंतांनो, आज 112वा सत्संग आहे. रामनामाच्या सत्संगाने ज्या वेळेस 100वा सत्संग आपण साजरा केला त्यावेळेस मी एक्सप्लेन केलं माझं हृदय की आपल्याला रामनामाच्या सत्संगाने काय दिलं. सज्जनांनो, माणसाच्या मनामध्ये जर वैरभाव असेल ना, तो भगवंताची भक्ती नाही करू शकत. माणसाच्या मनामध्ये राग असेल ना कोणाबद्दल, तो भगवंताची भक्ती नाही करू शकत. कोणाबद्दल द्वेष असेल तो भगवंताची भक्ती करू शकत नाही. तो कोणाशी स्पर्धा करत असेल ना तर भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. कोणाची तो थोडीशी चुगली आणि निंदा करत असेल ना तो भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. कोण कोणाला काय देतोय हे जर विचार करत असेल तर तो भगवंताची भक्ती करू शकत नाहीये. मग भगवंताची भक्ती कोण करू शकतं? संत कबीर म्हणतात, कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे कोई श्रमा जात कुलन सबक होय. भगवंताची भक्ती करणारा जातीमध्ये गुंतत नाही, वर्ण व्यवस्थेमध्ये गुंतत नाही, श्रीमंतामध्ये गरिबामध्ये तो गुंतत नाहीये. तू कोण्या जातीचा आहेस, तू कोण्या पंथाचा आहेस, कोण्या धर्माचा आहे, याला त्याच्याशी अजिबात घेणं नाहीये. ते ज्ञानी महात्मे, आध्यात्मिक महात्मे, भगवंताला जाणणारे महात्मे, भगवंताशी गप्पा गोष्टी करणारे महात्मे, भगवंताला या सृष्टीचा मालक मानणारे महात्मे, ध्यानाद्वारे भगवंताशी रात्रणी दिवस
एकांत राहणारे महात्मे ते कधी या स्पर्धेमध्ये पडत नाही. ह्या स्पर्धा म्हणजे त्यांना शून्य वाटतात आणि ह्या स्पर्धामध्ये ते पडत नाही म्हणून आनंदी आहेत. या भानगडीत पडत नाही म्हणून आनंदी आहे. जर भानगडीत पडणारे जर महात्मे असतील, भानगडीला स्वीकार करणारे महात्मे असतील, हो ते महात्मे नाहीये. सावध सावध सावध. भगवा कपडा अंगावरती घालून कोणी सोंग करू शकतो, दाढी जटा वाढवून कोणीही कोणाला बदनाम करू शकतो, पण संत सज्जनांनो, माझ्या मायबापांनो, आपण खरोखर खूप मोठे संतात, खूप मोठे साधू आहात. श्रीराम शक्तीपीठाचे जेवढेही साधक आहेत, जेवढ्या साधवी आहेत, जेवढे बाळ गोपाळ आहेत, प्रत्येकाच्या मुखात राम आहे आणि ज्याच्या मुखात राम आहे तो संत आहे. ज्याच्या मुखात राम आहे तो साधू आहे. आणि आपण सगळ्यांच्या घरामध्ये रामनामाच्या वयात ग्रंथ संपदा आहे. आपल्या श्रीराम शक्तीपीठाच्या प्रत्येक साधकाच्या घरामध्ये श्रीमद भगवत गीता आहे, साधू संतांचं साहित्य आहे. आपण साधू संतांच्या परंपरेत राहून आपण धर्म प्रचार करताय, नामाचा प्रचार करताय. साधू संतांपेक्षा आपण मोठे नाहीये. साधू संतांनी आपल्याला सांगितलं की भगवान परमात्मा भावेचा भुकेला आहे. एकमेव भगवान परमात्माला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर एकमेव 2 गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे. तुमचा अहंकार सोडायचा आहे आणि मुखात नाम जपायचं. मी काहीच केलेलं नाहीये हे त्याने विसरून जायचं. मी काहीच केलेलं नाही, कारण देवानं मला नसतं दिलं तर मी तुम्हाला दिलं असतं का? देवानं मला चांगली बुद्धी नसती दिली तर मी बोललो असतो का? तुम्हाला चांगली बुद्धी नसती तर तुम्ही श्रवण केलं असतं का? श्रीराम शक्तीपीठाचा फार मोठा परिवार आहे. एवढे लोक इथे आहेत का? नाहीये. का बरं नाहीये? तर मला असं वाटतं की त्या लोकांकडे वेळ नाहीये. का वेळ नाहीये? की अजून त्या पुण्य कर्मापर्यंत पोहोचले नाही. कर्माशिवाय पुण्याशिवाय ही गोष्ट नाहीये. आणि मी अगदी स्पष्ट अंतकरणापासून आपल्याशी हितगुज करत आहे, कारण मला कोणाशी द्वेष किंवा स्पर्धा नाहीये. माझं श्रीराम शक्तीपीठ आहे. माझं श्रीराम शक्तीपीठ एका साधूच्या मार्गामध्ये आलेलं आहे. रामनामाचा प्रचार प्रसार करत आहे. प्रभू हनुमंतरायाची जन्मभूमी अंजनी, महाराष्ट्रामध्ये हनुमंतरायाचा जन्म झाला. हा महाराष्ट्र, हा दिव्य भारत हनुमंतरायाने किती धन्य केलेला आहे. रामायणामध्ये वर्णन हनुमंतरायाचं आहे. हनुमंतरायासारखं कार्य रामायणामध्ये जर कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त हनुमंतराय. संतांनी उदाहरण दिलंय. रामायणामध्ये जेवढ्यांनी कार्य केलं, रामाला जेवढ्यांनी सहाय्य केलं, तेवढ्यांना रामाने काही ना काही दिलं. एकमेव तो वानर ज्याचं वर्णन वेदांनी केलंय. ओम मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानुत्तम मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ज्याच्याकडे अफाट बुद्धी आहे, अफाट बल आहे, अफाट शक्ती आहे. राम नामाची शक्ती अफाट ज्या महापुरुषाकडे, संताकडे, ब्रह्मचारीकडे, बाल ब्रह्मचारीकडे आहे. अंजनीचा पुत्र अंजनी किती धन्य असेल, तो केशरी किती धन्य असेल. आणि मी तर असं म्हणेल, सह्याद्रीच्या रंगामध्ये ही पर्वत रांगा आहेत ना, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये जो इंद्र नावाचा पर्वत आहे तो बिचारा किती धन्य असेल. जिथे जगाचा मालक राम ज्याने हृदयात ठेवला आणि रामाला काहीही उरलं नाहीये. आपण काय देऊ शकता गुरुदेवाला? तर आपण काहीही देऊ शकत नाही. त्याच्याच प्रभावाने आपण जगताय. त्याचा डोक्यावरती हात आहे म्हणून सर्व आनंद आहे. विचार करा, एवढ्या महामारीमधून त्यानं आपल्याला तारलं. तो इंद्र पर्वत नावाचा, जिथे इंद्राने तपश्चर्या केली, अंजनी मातेनं तपश्चर्या केली, साक्षात त्र्यंबक राज देतोय, साक्षात गंगा गौतमी देते, आणि साक्षात इथल्या सगळ्या देव देवता देताय, आणि साक्षात भूगोलीय दिशा सध्या दक्षिण दिशा देते. हिची काय साक्षा आहे? तर मी तर असं म्हणेल, माझ्या वाणीनं काय वर्णन करणार आहे. मोठे मोठे ग्रंथ हनुमंतरायाचं चिंतन करून थकले. हनुमंतरायाचं चिंतन कोणालाही करता आलं नाहीये, कारण की किती जन्म घ्यावा लागतील हनुमंतराचा जन्म सांगण्यासाठी. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात. हा प्रभाव हनुमंतरायाचा आहे. हनुमंतरायाच्या शक्तीनेच, रामनामाच्या शक्तीनेच
हे श्रीराम शक्तीपीठ तयार झालेलं आहे. त्यांनी काय मला बुद्धी द्यावी आणि ते नाव मला काय सुचावं. श्रीराम शक्तीपीठ, ब्रह्मचारी आश्रम श्रीराम शक्तीपीठ, आणि याची स्थापना होणं आणि या स्थापनेच्या माध्यमातून रामनामाचे सत्संग होणं, साधू संतांचं येणं जाणं. कारण ज्या दिवशी आपल्याकडे साधू येतात ना, ज्या दिवशी भगवे कपडेवाला आपल्याकडे आला आणि आतला भाव झाला, त्याचे चरण स्पर्श करावे, त्याच्याकडे एक सारखं बघावा, त्याला 2 घास काहीतरी खाऊ घालावे, त्याचा नमस्कार करावा, त्याची पाय धुवून घ्यावे, त्याचं पूजन करावं आणि सांगावं की विश्वाचा मालक माझ्या घरी आलेला आहे. हा भाव तुमचा झाला की तो साधू विश्वाचा मालक झाला आणि त्या विश्वाच्या मालकाचं त्या भक्ताला दर्शन झालं. भावावर आपल्या सगळं आहे. जसा भाव तसा देव आहे. आपला भाव निर्माण करण्यासाठी श्रीराम शक्तीपीठ सत्संग घेतोय. राम प्रत्येकाच्या मुखामध्ये यावं. राम आपल्याला तर कळणार नाहीये, पण रामाचाच प्रभाव आहे हे आपल्या लक्षात यावं. आणि म्हणून श्रीरामाचे हे सत्संग आहेत, रामनामाचे हे सत्संग आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये रामनामाचा सत्संग होईल तर मला असं वाटेल, खरोखर हनुमंतराला आनंद वाटेल, देवदेवताला आनंद वाटेल, साधू संतांना आनंद वाटेल. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढेही साधू संत होऊन गेले, तुमच्या मनात जर असं आलं ना, मला तीर्थयात्रा करायची, जरूर तीर्थयात्रा करा. याला माझा अजिबात विरोध नाहीये. मला पण तीर्थयात्रा करायला आवडतात. भारत भ्रमण करायला मला पण आवडतं. मी आपल्याला कोणाला अडवू शकत नाहीये. पण मला असं वाटतं, जर तुम्हाला देहूला जायचंय नमस्कार करायला, तर पहिल्या प्रथम ना जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कार्य तुम्हाला माहित असलं पाहिजे. तिथे नमस्कार जेव्हा कराल ना, तेव्हा ते प्रेम निर्माण होईल. जर तुम्हाला आळंदीला जायचं असेल ना, तर माझे ज्ञानदेव कोण आहेत, माझ्या ज्ञानदेवाचं कार्य किती मोठं आहे, माझे ज्ञानदेवाने या महाराष्ट्रासाठी, या दिव्य भारतासाठी, या विश्वासाठी माझ्या ज्ञानदेवाने काय केलेलं आहे हे तुम्हाला पहिलं माहित पाहिजे. तेव्हा तुमचा भाव निर्माण होईल आणि नमस्कार कराल. जर काशी विश्वनाथाला तुम्हाला जायचंय, कुठं जायचंय, तर त्या काशी विश्वनाथाबद्दल बरोबर आहे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचं कार्य त्या देवाचं माहिती पाहिजे. तेव्हा त्या देवाचा नमस्कार करण्यासाठी तुमचा भाव निर्माण होईल. मला असं वाटतं, कार्य असल्याशिवाय भाव निर्माण होत नाहीये. आणि भाव निर्माण झाल्याशिवाय जी आपली भक्ती आहे ना आतमध्ये दडलेली, आपलं जे प्रेम आहे ना आतमध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन करतात, स्फुरण होत नाहीये. तर आपण सगळ्यांनी जर तीर्थयात्रा करायची असेल, जिथं मला ज्या गोष्टीची माहिती नाहीये, मला असं नाही म्हणायचं तिथे जाऊ नका, पण मला एवढं पण तुम्हाला सांगायचंय, विनाकारण पैसे खर्च करू नका. तिथल्याबद्दल कोणाचं तरी ऐकून तुम्ही तिथे जाताय, तिथे तुमचा फायदा होणार नाहीये. जर ते पैसे खर्च होणार आहेत ना, जे तरुण मुलं शिकताय, त्यांना वया नाही, त्यांना पुस्तकं नाही, त्यांना कपडे नाहीये, गरीब मुलं आहेत, त्यांच्या शाळेची कॉलेजची फी भरायला नाहीये, तर मला असं वाटतं, ज्या स्थानाबद्दल माहिती नाही तुम्हाला, तिथे न जाता जर एखाद्या विद्यार्थ्याची जर फी भरली आणि त्याचं भविष्य जर उज्ज्वल केलं, तर तुम्ही मोटर गाडीनं जाणार, बरोबर आहे. तर ना जाणे एक दिवस त्याला भगवंत सद्बुद्धी देतील, तो त्याचा यशस्वी होईल आणि तुम्हाला तो विमानानं घेऊन जाईल तिथे. तुमचं जे श्रम आहे ना, तुमचं जे कष्ट आहे ना, हे कष्ट भारताचे विद्यार्थी, महाराष्ट्राचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडवण्यासाठी, आपलं पूर्ण भक्तिमय जीवन त्यांना घडवण्यासाठी लागलं पाहिजे. मला असं वाटतं, एखाद्याला वाटलं की चला झोळीमध्ये 1000 रुपये टाकू, बरोबर आहे, 1000 रुपये का मला लागणार नाहीये, तर त्यांना असं म्हणायचं, का हो गुरुदेवा, इथे ना छोट्या छोट्या बालकांना शिकवल्या जातं, छोट्या छोट्या बालकांना वया पुस्तकं दिल्या जातं, त्यांचं ऍडमिशन, त्यांची फी भरल्या जाते. अहो गुरुदेवा, मी 1000 रुपये तुम्हाला देणार आहे, 500 रुपयाची मुलांची फी भरील, पुस्तकं देईल त्यांना, आणि 500 रुपये साधू महाराजांना देईल. हे विचार तुम्हाला मोठे करणार आहे. कारण बघा, 2 गोष्टी जर आपल्याकडे आल्या ना, 2 वस्तू आल्या ना आपल्याकडे, आपल्याला अहंकार येतो.
एक पैसा आणि एक अफाट ज्ञान. पण ते पुस्तकाचं ज्ञान असतं म्हणजे वाकू देत नाही, पुस्तकाचं ज्ञान आहे. पण तुम्हाला ते ज्ञान झालं ना, कोणतं? सर्वांच्या पलीकडचं परम सत्य. त्या सत्याचं दर्शन झालं की एवढं मोठं ज्ञानही तुम्हाला काही वाटत नाहीये आणि मनुष्य नम्र. पुस्तकाचं ज्ञान जर तुम्हाला जास्त झालं तर मान टाईट होते, वाकत नाहीये. आणि पैसा जर तुमच्याकडे आला, नाव कोणाचं घेणार नाही, रामकृष्णारी. जर पैसा जर तुमच्याकडे आला तर पहिल्या प्रथम तो तुमचा अध्यात्म हिरावून घेतो. साधू संतांना झुकण्याची, शरण जाण्याची भावना होत नाहीये. माझ्याकडे काय कमी आहे, मी का जावं त्या बाबाकडे, का मी त्यांचा आशीर्वाद घ्यावा, माझ्याकडे का, माझ्याकडे मी एज्युकेट आहे, मी एज्युकेशन माझ्याकडे आहे, माझ्याकडे एवढी 10 लाखाची नोकरी आहे, माझी फॅक्टरी आहे, माझा एवढा मोठा बिझनेस आहे, मी कशाला जायला पाहिजे. आणि भगवान परमात्मा फारच कृपाळू आणि दयाळू आहे. खरोखर तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की पैशावाले लोक ना फारच नशीबवान, भाग्यवान असतात. कधी कधी शनिवारी प्रश्न येतात ना, तर अहो गुरुदेवा, ते आमच्या शेजारचे एवढे लोक ना, रामकृष्णारी, फार नास्तिक लोक आहेत तो गुरुदेवा, पण त्यांच्याकडे पैसा, गाडा, घोडी, किती आनंद आहे त्यांना, काही त्यांना दुःख नाहीये. आणि आम्ही रात्र दिवस रामराम म्हणतात, आम्ही सगळे दीक्षित आहात, आता मी दारू सोडली गुरुदेवा, तरी आमचं दुःख जात नाहीये. तर बघा, श्रीमंती आणि गरिबी काय आहे. श्रीमंती म्हणजे संतांच्या सोबत राहणं, आणि गरिबी म्हणजे नश्वर जीवनामध्ये राहणं. संत कबीर म्हणतात, टाले टुले दिन गयो ब्याज बडंता जाए, ना हरी भजा ना खतकटा काल पहुंचाय. जीवन असं निघून जातं की लक्षात पण येत नाहीये. काही असे लोक आहेत की त्यांना कानाची शक्ती निघून गेली, राम म्हणता येत नाही, मुखामध्ये दात नाहीये, इथवर चालता येत नाहीये, आणि शनिवारी सांग गुरुदेव आम्हाला सत्संगाची खूप गोडी लागलेली आहे, आम्हाला यावं असं वाटतं, पण ते लांब असत, त्यांना ऐकू येत नाहीये. आणि जेव्हा चांगले दात होते, कान होते, तेव्हा आले नाहीये. हे त्यांची चूक नाहीये, प्रपंचाचं जे मायाजाळ आहे ना, ते तुम्हाला सोडत नाहीये. राहा प्रपंचामध्ये. मग कसं प्रपंचामध्ये राहा? आय एम इन द क्राऊड बट नॉट ऑफ द क्राऊड. हो, मी गर्दीत आहे पण मी गर्दीचा नाहीये, असं प्रपंचामध्ये राहावा. मला असं नाही म्हणायचं बायको सोडा, लेकर सोडा, संन्यास घ्या. मला असं वाटतं, खरा संन्यासी कोण आहे, जो सद्गुरूच्या आदेशाचं पालन करतो. खरा संन्यासी कोण आहे? प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करतो, प्रत्येक कर्म देशासाठी, राष्ट्रासाठी करतो, प्रत्येक कर्म दुसऱ्यासाठी करत असतो, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये तो आनंदाने राहत असतो. तो खरा संन्यासी आहे. आपण सगळ्यांनी अतिशय सुंदर श्रवण केलं. सत्संगाचं महत्व मला हजारो जन्म घ्यावा लागतील सांगण्यासाठी. सत्संगाचं महत्व तुम्हाला पण लगेच कळणार नाहीये. पण बघा ना, कधी कधी काय होतं, एखादा मनुष्य येतो, सत्संगाला बसतो, त्याची दारू सुटते, तो गुरुदेवाचं प्रवचन ऐकतो, तो नास्तिक असतो, तो आस्तिक होतो. मला असं वाटतं, आयुष्यामध्ये हे खूप आपल्याला छोटे शब्द वाटतात, पण त्याच्या लाईफमध्ये त्याचं ते खूप मोठं जीवन असतं, त्याचा खूप मोठा साक्षात्कार, चमत्कार, दृष्टांत त्याला तो असतो. म्हणून आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं, जास्तीत जास्त शनिवाराला तर महत्व द्यायलाच पाहिजे, कारण प्रश्नाला महत्व नाही दिलं तर रामकृष्णारी, शनिवारला महत्व द्यायला पाहिजे. पण सगळ्यात जास्त महत्व आपण कशाला द्यायला पाहिजे? सत्संगाला द्यायला पाहिजे. आणि जे सत्संगाला हजरी देत नसतील, सत्संगाला मानत नसतील, गुरुदेवाच्या आदेशाचं पालन करत नसतील, ना ते गुरुदेवांचे शिष्य आहेत, ना त्यांच्या प्रती गुरुदेवाला स्पर्धा आहे, ना त्यांच्या प्रती गुरुदेवाला कोणत्याही प्रकारची भावना आहे. कारण जे हनुमंतरायाचे आहेत, रामाचे आहेत, जे राष्ट्राचे आहेत, ते माझे आहेत. ज्यांना देशाप्रती प्रेम नाही, ज्याला अध्यात्माप्रती प्रेम नाही, ज्याच्या मुखात नाम नाहीये, जे सद्गुरूच्या आदेशाचं पालन करत नाहीये, हो, मला असं नाही म्हणायचं ते लोक चांगले नसतात, त्यांच्या ठिकाणी ते चांगले असतील,
पण अध्यात्मामध्ये असे लोक टिकत नाहीये. अध्यात्मामध्ये असे लोक राहत नाहीये. अध्यात्मामध्ये कोण टिकतं? ज्याला शेजाऱ्यापासून तर घरातल्या लोकांपर्यंत तर सर्व राष्ट्रापर्यंत स्पर्धा नाहीये. स्पर्धा असणारी लोक टिकत नाही अध्यात्मामध्ये. तुम्ही म्हणाल की कावो गुरुदेवा 112 सत्संग झाले, चिकार गर्दी असायला पाहिजे होती, प्रांगण भरायला पाहिजे होतं. निसर्गाचा नियम. सगळ्यांनाच कळालं असतं पण दुःख कुठे राहील? सगळ्यांना कळालं असतं तर दुःखी कुठे राहील? आणि सगळ्यांनाच नाही कळालं तर आनंद कुठे राहील सांगा? आज तुम्ही आनंद घेऊन जाणार आहात आपल्या आयुष्यामध्ये. मला काही प्राप्त हो अगर नाही हो याच्याशी मला अजिबात घेणं नाही. माझे सद्गुरू आयुष्यभर सोबत असले पाहिजे. मी माझ्या वाणीतून कोणाची स्तुती करेल की निंदा करेल हे मला समजत नाहीये. पण भगवान परमात्मा हनुमंतराया माझ्या मुखामध्ये ना राम आला पाहिजे. तुझ्या समर्पणाची मला जाणीव असली पाहिजे. कारण की अथ्या प्रत्येकाला असं वाटतं की मी खूप सेवा केली, प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीच सेवा केली नाहीये. सज्जनांनो, तुमची सगळ्यांची सेवा आहे, तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. आणि म्हणून साधू संत ऋषिमुनी, भारतीय परंपरा सांभाळणारे सर्व महात्मे, आपल्या सज्जनांच्या प्रपंचिक लोकांच्याच कृपेनं साह्यानं आम्ही सगळे कार्य करत आहात. आपण सगळे कार्य करत आहात. मला असं वाटतं कोणी कमी नाही ना कोणी जास्त नाहीये. आपल्यामध्ये परिवर्तन असणं फार गरजेचं आहे. आपल्यामध्ये मोठे विचार, आपल्यामध्ये मोठं कर्तृत्व आणि आपल्यामध्ये सद्गुरु शब्दाचं पालन, सद्गुरु कार्याचं अनुकरण, सद्गुरु ज्या मार्गाने चाललेले आहेत आपण डोळे झाकून त्या मार्गाने केलं पाहिजे. सद्गुरूंच्या गुणांचं, गुणदोषांचं मला असं वाटतं आपण गुणदोष त्या सद्गुरूचे बघता कामा नाहीये, त्याचं वर्णन करता कामा नाहीये. सद्गुरूच्या गुणांचं वर्णन करा. अवगुण सद्गुरूमध्ये पाहाल तर मला असं वाटतं की आपण नाशवंत आहात, आपण प्रपंचिक आहात, आपण प्रपंचिक भावना सद्गुरूमध्ये बघतात आणि आपोआप आपलं मन दूषित होतं. आपोआप आपल्या मनभावना दुखतात आणि आपोआप आपण त्या सद्गुरूपासून दूर जातात. सद्गुरू आहेत त्याच ठिकाणी आहेत, तुम्ही आहेत त्याच ठिकाणी आहात. फक्त तुमचे विचार आध्यात्मिक नसल्यामुळे, विचार प्रपंचिक असल्यामुळे, अभ्यास कमी असल्यामुळे, स्पर्धा असल्यामुळे, कुठेतरी काम क्रोध लोभ असल्यामुळे तुमचे विचार तुम्हाला थोडेसे कुठेतरी मागे आणतात. तर सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, आपला सत्संग पूर्ण झालेला आहे. अतिशय मी प्रसन्न आहे. आज हृदयापासून माझ्या आयुष्यामध्ये जी मी काही साधना केलेली आहे याचं सगळं पुण्य मला स्वतःला न ठेवता मी आपल्याला दान करतोय. सर्वांना रामकृष्ण जय श्री.